सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या संगीत रजनीने रसिक मंत्रमुग्ध। कल्याण फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी सादर झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले। सुरेश वाडकर यांच्या ओंकार स्वरूपा या भक्तिगीताने कार्यक्रमात सुरुवात झाली। सख्या रे घायाळ मी हरणी, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, शोधुशी मानवा, अश्विनी येना या रसिकांच्या मनात घर केलेल्या गाणी पेश करण्यात आली। मला वेड लागले प्रेमाचे, ही बोली साजूक तुपातली या गाण्यांवर तरुण पिढीने ठेका धरीत नाच केला। शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट रसिकांनी गाण्याला साथ दिली। फिल्म फेस्टिवलला कल्याणकर रसिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आयोजक संदीप गायकर यांनी आनंद व्यक्त केला। पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सकाळी 11च्या सुमारास अचानक पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले। आधारवाडी चौकात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामे सुरू आहेत। रस्त्याचे खोदकाम सुरू असतानाच पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे सर्वच पाणी पसरले होते। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाईपलाईन दुरुस्त केली। महिला कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समिती यांच्या वतीने डोंबिवलीतील भागशाळा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते पार पडले। या स्पर्धेत एकूण 16 महिला संघांनी भाग घेतला होता। अंबरनाथमधील अमृत व ठाण्याच्या स्मृती संघ आणि आत्माराम क्रीडा मंडळ विरुद्ध शिव सह्याद्री या संघांमध्ये पहिली लढत होऊन स्पर्धेत सुरुवात झाली। डोंबिवलीच्या ऐश्वर्या देशमुखने पटकावले संख्याशास्त्रात सुवर्ण पदक। मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेतलेल्या विज्ञान शाखेच्या 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेत संख्याशास्त्र या विषयात डोंबिवलीची ऐश्वर्या देशमुखने 98.17% गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला। तिला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ऐश्वर्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। भारताचे माजी अर्थमंत्री डॉक्टर CD देशमुख यांच्या 4थ्या पिढीतील असलेली ऐश्वर्या ही अतिशय हुशार व मनमिळावू आहे। तिच्या यशाचे सर्वत्रच कौतुक होत आहे। दुर्घटनेप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। भिवंडी तालुक्यातील रहनाळ गावाच्या हद्दीत मडवी कंपाऊंड येथील लाकडाच्या भंगार गोदामास लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती। या प्रकरणी मनवर खान, इसितियाक अन्सारी, शौकत अली अन्सारी या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।